देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत. देह नश्वर आहे आणि आत्मा अमर. याचा अनुभव आला की सगळे विकार गळून पडतात. मात्र हे साधता येतं अध्यात्मानं. मनाचा शोध घेता घेता विश्वाचं रहस्य उलगडतं आणि हे रहस्य दडलंय संतांच्या अभंगात. अशाच एका अभंगाचा शोध घेणार आहेत आजचे आपले कीर्तनकार पुरंदर रहिवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज धुमाळ. हरे राम कृष्ण हरे. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती.
काली प्राप्त स्थळे आपण सर्व संत सज्जन मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली श्री महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरू संतश्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा कळस, ज्यांनी जीवनामध्ये कधीच केला नाही भजनाचा आळस, अशी साधनेची पवित्र तुळस तुकोबा राय, ज्यांचे अतिशय वंदनीय पाय, त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या मंदिरातही न जाता सप्तपूजा सांगणारा, सप्तपूजा दाखवणारा, करणारा अत्यंत गोड आणि चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये पूजा महत्वाची आहे महाराज. आता इथे असं कुणी नसेल जे पूजा करीत नसेल, हे की नाही. आपण सर्व भाविक आहात, मग म्हटल्यानंतर आपल्याला पूजा ही हातानं घडलीच पाहिजे, हे की नाही. हो, आणि पूजा ही नेहमी करत राहावी. पूजा ही केल्याशिवाय माणसाच्या जीवनाला समाधान नाही, कुठल्याही प्रकारचा आणि सुंदर अशा प्रकारचा आनंद नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू, गोड वाटेल. आकाशाची शोभा इंद्रधनुष्यामुळे आहे. इंद्रधनुष्याची शोभा सप्तरंगामुळे आहे. त्याला इंग्लिशमध्ये रेनबो म्हणतात. ज्यावेळेस पाऊस जाताना आणि इशारा देऊन जातो, आता मी जातोय, आणि हा आकाशाला सुंदर रंग येतोय, आकाश देखील होऊन जातं दंग, आणि त्याला प्राप्त होतात 7 रंग. त्याला काय म्हणतात? इंद्रधनुष्य. 7 रंगांशिवाय आकाशाला शोभा नाही, 7 स्वरांशिवाय गायनाला शोभा नाही, तशा ह्या 7 पूजेशिवाय जीवनाला शोभा नाही. विठ्ठल विठ्ठल. अभ्यास करण्यासारखे मुद्दे आहेत. सप्तरंगांशिवाय इंद्रधनुष्याला शोभा नाही, सप्तसुरांशिवाय गायनाला शोभा नाही, तशा या सप्तपूजा केल्याशिवाय जीवनाला शोभा नाही. त्या 7 पूजांचं, सप्तपूजांचं दर्शन, दिग्दर्शन जगद्गुरू तुकाराम महाराज ह्या अभंगात सांगतात. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबा राय प्रथमच आणि ह्याला दुजोरा देतात. बाबा रे, तुम्हाला जीवनामध्ये समाधान मिळवायचंय का? मग पूजोनी देव पाहिजे, का पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घिजे अतिथीचा. ज्ञानोबा राय ह्या तुकोबारायांना समर्थन देतात. बाबा रे, जीवनामध्ये समाधान, आनंद आणि सुख मिळवायचं असेल तर पूजोनी देव पाहिजे. आपल्या घरामध्ये 1-1.5 तास पूजा झालेली होती, मी आता पाहिली, समाधान वाटलं. ज्या देवतांची पूजा झालेली आहे, पूजानंतर अत्यंत दिव्य असणाऱ्या देवांचं दर्शन घेताना काय होतं? समाधान प्राप्त होतं. असे देव पाहिले की सहज आत्मानंदाची उकळी बाहेर पडते. झाले समाधान तुमचे देखिले चरण. असे देव पाहिल्यानंतर समाधान होतं. पण ज्या देवांच्या अंगावरची धूळ मुळातच 8 दिवस झटकलेली नाही, अशा देवांचं दर्शन घेण्याची इच्छा होईल आपल्याला. म्हणून देवाचं जर दर्शन घ्यायचं आहे ना, तर पूजोनी देऊ पाहिजे, पेरोनी शेता जाईजे. परंतु हा दृष्टांत सांगण्यासाठी एक सिद्धांत शेतकऱ्याचा ज्ञानोबा राय सांगतात. पेरोनी शेता जाईजे. आता आपल्याकडे शेती कमी झाली असेल, कारण शेतातच, खासरातच आपण बिल्डिंगी उभ्या केल्यात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जी जुनी जाणती लोक आहेत आपणासारखी, ओल्ड इज गोल्ड, त्यांना हा अशा प्रकारचा दृष्टांत कळेल. पेरोनी शेता जाईजे म्हणजे ज्ञानोबा राय म्हणतात एकदाच पेरून येईजे असं नाही. पेरून, जो शेतात पेरून येतो ना शेतकरी, त्याला त्या पेरणीचं महात्म्य कळतं, आणि तो एकदाच पेरून येईजे, मग डायरेक्ट काढायलाच जाईजे. मग किती पीक घ्यायचे खंडी भरून? ही थोडी आमच्या माथ्यातली ओवी आहे. एकदाच पेरून येईजे, मग काम न भागीजे. जो शेतकरी पेरून येत असतो ना शेतातून, त्याला आठवड्याला 5-6 दिवसाला ते शेतातून काय मारावं लागतो? राऊंड मारावा लागतो, त्याला वेढा मारावा लागतो, त्याच्यामध्ये मिसळावं लागतं मन, त्यातलं काढावं लागतं तन. त्यावेळेस प्राप्त होतं धान्यरूपी धन. विठ्ठला विठ्ठला. बरोबर आहे ना? बरोबर चाललंय चिंतन. अशा प्रकारचा भाग आहे. त्या मातीमध्ये मिसळावं लागतं मन, मग त्यातलं काढावं लागतं तन. मग पेरोनी शेता येईजे म्हणजे वारंवार जाईजे. जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याने वारंवार मुलासारखी निगराणी कशाची ठेवली पाहिजे? त्या शेताची ठेवली पाहिजे. तसं निस्ते देव आणून आणि देवांचा अशा प्रकारचा घरामध्ये बाजार उभा करून उपयोगाचं नाही. जेजुरीला गेला, येळकोट येळकोट जय मल्हार,
आणला खंडोबा राया. आहा, तुळजापूरला गेला, आण भवानी मातेचा टाक, धर तसा देवाऱ्यात टाक. अरे निस्ता देवाऱ्यात टाक टाकू नको, लक्ष टाक, लक्ष टाक. म्हणजेच जे देव आपण आणतो ना, जे आणायला बंदी नाही, परंतु आणलेल्या देवांची काय घडली पाहिजे? विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे घडे, पूजा नामे देव जोडे. हातानं पूजा ही घडली पाहिजे, हा, आणि वाचा त्याच्या नामाशी जडली पाहिजे. हे जर असेल तरच देव घरी असण्याला किंमत असेल. म्हणून ज्ञानोबाराय मार्मिक ओवी सांगतात, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. अतिथी दारात आल्यानंतर त्याला काहीतरी कपभर आणि त्या ठिकाणी दूध दिलं पाहिजे, चहा दिला पाहिजे, नंतर त्याच्याकडून आशीर्वाद घेतला पाहिजे. तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा, रागवून नाही. तसं भगवान परमात्म्याला प्रसन्न करायचं असेल तर पूजोनी देव पाहिजे, म्हणजे पूजा आपण केली पाहिजे. काही लोकांना तुम्ही विचारा, बाबा पूजा करता का? म्हणले बाबा म्हणतात मी पूजा करत नाही. म्हणले मग काय? म्हणले पूजा आम्हाला करायला वेळच मिळत नाही. टाईम इज अ मनी, सो नो फॉरगेट. आम्हाला आणि त्या पैशाहीपेक्षा वेळेला किंमत आम्ही देतो, आणि त्यामुळे आम्ही वेळ हा पूजेमध्ये खर्च करत नाही. मग तुम्ही समाधान कसं मिळवतो? महाराज त्यासाठी आम्ही एक पर्याय निवडलेला आहे. आमचं लग्न काही 5-6 वर्षापूर्वी झालं. पती दाम्पत्याला एक मूल झालं, आणि पहिलं मूल जे पहिल्या वर्षी जे झालं त्या मुलाचं त्या मुलाचं मूल म्हणजे ती स्त्री अपत्य होतं, कन्यारत्न होतं. आम्हाला पूजा करता येत नाही ना, म्हणून आम्ही त्या कन्यारत्नाचंच नाव ठेवून टाकलं पूजा. म्हणजे करण्याची भानगडच ठेवली नाही. म्हणजे वा रे वा, फार हुशार दिसता तुम्ही. महाराज एवढंच नाही, पुढचं आहे का? दुसऱ्या वर्षी परत धनाची पेटी, कन्याच झाली बेटी. त्या दुसरीचं नाव ठेवलं आरती. पहिल्या वर्षी पूजा, दुसऱ्या वर्षी आरती. म्हणले वा रे महाभारती, चांगलं आहे तुझं. दुसऱ्या दिवशी आरती. म्हणले दुसऱ्या वर्षी आरती. म्हणले तिसऱ्या वर्षी महाराज योगायोगानं मुलगा झाला, आणि त्या मुलाचं नाव ठेवून टाकलं प्रसाद. म्हणजे वाटण्याची भानगडच ठेवली नाही महाराज. म्हणले वा, अत्यंत ब्रिलियंट दिसता तुम्ही. पहिल्या वर्षी पूजा, दुसऱ्या वर्षी आरती, तिसऱ्या वर्षी प्रसाद. म्हटले एक काम करा, एक मुलगा अजून होऊ द्या, मारा फोर. एक मुलगा अजून होऊ द्या. म्हटले एक मुलगा होऊन काय करणार महाराज? म्हटले तो चौथा मुलगा होऊ द्या, आणि त्याचं नामकरण होऊ द्या, आणि त्या मुलाचं नाव ठेवा श्राद्ध. म्हणजे तुम्ही मेल्यावर घालण्याची भानगडच नाही ना. ही नावं ठेवून त्या गोष्टीतलं समाधान मिळेल का? नाही. नावं ठेवून जर त्या क्रियेतलं समाधान जर मिळालं असतं तर आपल्या घरातल्या एखाद्याचंच नाव ठेवलं असतं लग्न, म्हणजे बाकीच्यांनी करण्याची भानगडच नव्हती ना. एखाद्याचं नाव ठेवून टाकायचं काय? लग्न. बाकीचे तसेच मुंजे राहिले असते. पण नाही, लग्न हे नाव ठेवून कोणाला त्याचं समाधान प्राप्त होत नाही, वंशवेल सातत्यानं राहत नाही, त्याला प्रत्यक्ष करावं लागतं. तशी पूजा ही देखील प्रत्यक्ष करावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा रे पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे. पण महाराज आम्हाला प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला हा मुद्दा चांगला पटवून दिला की पूजून देव पाहिला पाहिजे, पण आमच्या मनामध्ये संभ्रम आहे, आमच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. आणि त्या शंका अशा आहेत की ह्या देवाची पूजा नेमक्या कुठल्या आणि फुलांनी करावी? मोगऱ्यानं करावी, जाईनं करावी, जुईने करावी, शेवंतीने करावी, का बकुळीने करावी, का कमळाने करावी, का चाफ्यानं करावी, का सोनचाफ्यानं करावी? कुठल्या फुलांनी केलेली पूजा देवाला आवडते तेवढं सांगा ना. हा प्रश्न आम्हाला सामान्यांना पडला आहे असं नाही. महाराष्ट्रातले महान साधू तुकोबाराय यांच्या मनी मानसी देखील प्राथमिक अवस्थेमध्ये आणि ही शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि ते देवाला स्वतः विचारतात, हे देवा, मी तुझ्या पूजेला प्रवृत्त झालेलो आहे, पण मला देखील कळत नाही. तुकोबाराय म्हणतात, माझा हा संदेह आहे, मी कशानं पूजा केलेली तुला आवडेल? त्यावेळेस ह्याचं उत्तर आणि भगवान परमात्म्याला तुकोबाराय विचारतात. पण भगवान परमात्म्याच्याच ठिकाणी भगवान परमात्म्याचाच अवतार असणारे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीद्वारे तुकोबारायांचं समाधान करताना दिसतात की त्या परमेश्वराला कशाने केलेली पूजा आवडते. ज्ञानोबाराय आपल्या मुखाद्वारे सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागी विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायसारख्या संतांनी अजून अन्यत्र एका ठिकाणी लिहून ठेवलंय, देवाला केवळ घेतलेलं आवडत नाही नाम,
त्या नामाबरोबर आपलं व्यवहारातील आणि संसारातीलही आपण केलं पाहिजे काम. त्या कामामध्ये तुम्ही घ्या नाम, असा तुकोबारायांचा आग्रह एके ठिकाणी आपल्याला दिसतो. पण नाम घेत असताना हातातलं काम कर्तव्य बाजूला टाकू नका. भगवान परमात्माच जणू काही एके ठिकाणी बोलतो ना, त्यांचंच वाक्य आहे, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हातानं काम करावं लागेल आणि मग मुखानं नाम घ्यावं लागेल. कामाशिवाय नाम घेऊन देखील काही उपयोग नाही. आता मगाशी सांगितलेल्या चिंताप्रमाणे असोनी संसारी, संसारात राहा, आपलं काम सोडू नकोस, आपली कर्तव्याची जबाबदारी आहे त्या ठिकाणी टाकू नकोस. आणि म्हणून युअर ड्युटी इज युअर ब्युटी. हातानं काम हे आपण केलंच पाहिजे महाराज. आज आमची अवस्था अशी झाली, आम्हाला वाटतं काम कमी असावं आणि दाम भरपूर असावं, हे की नाही. रोजगार हमी, ज्यावेळेस दुष्काळग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते तेव्हा गोरगरीब जनता जगवण्यासाठी आपलं शासन, आपलं सरकार एक योजना काढतं, त्याचं नाव काय, रोजगार हमी. पण त्या रोजगार हमी, पण आम्ही मात्र कसं त्याचा संदर्भ लावतो, रोजगार हमी, कामाला कमी, निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही, अशा प्रकारचा आम्हाला वाटू लागलेलं आहे. पण एक सुंदर म्हण आहे इंग्रजीमध्ये, नो पेन नो गेन. जर कष्ट नाहीत, काम नाही, तर नाम घेऊन देखील उपयोगाचं नाही. म्हणून हातानं काम करा आणि मस्ती त्या ठिकाणी काय ठरेल, त्या कामाची घामाची पूजा देवाला फार आवडते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग म्हटले महाराज, ही कामांची घामाची फुलं देवाला आवडतात ना, मग ती कामं आम्ही कुठल्या प्रकारानं करावीत. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, 7 प्रकारे तुम्ही देवाची पूजा करू शकता, देवाचं काम करू शकता. अधिक देवाचं काम करण्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला देवळातच जाण्याची आवश्यकता नाही, तर जनता हा जनार्दन आहे, त्या जनता जनार्दनाची सेवा ही जनार्दनाला प्राप्त होते. म्हणून सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. आम्हाला एक इंग्लिश मिडियमला धडा होता, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे जनता जनार्दनाची सेवा ही जनार्दनाची सेवा आहे. पण महाराज, ही सेवा आम्ही करू, ही पूजा आम्ही करू, पण त्याचे काही प्रकार आम्हाला सांगा ना. ही महापूजा करण्यासाठी आम्हाला मंदिरातच गेलं पाहिजे का? 50, 100, 150 रुपयाचं ताट महापूजेचं आम्ही घेतलं पाहिजे का? खडीसाखर आणि पंचामृत, नंतर हार, बुक्का, फुले हे सगळे घेतले पाहिजे का? तुकोबाराय म्हणतात ह्याची काही एक आवश्यकता नाही. अगदी साधी सोपी पण महापूजा मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हटले महाराज सांगा ना, मग पटकन वेळ का लावताय? तुकोबाराय म्हणतात अगदी तुम्हाला त्या महापूजा सांगतो. त्याच महापूजा तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पहिल्या चरणाचा जर आपण करू गेलो विचार, त्याच्यामध्ये महापूजा सांगितल्या 4. लक्ष द्या थोडंसं. तुकोबाराय 4 महापूजांचा उल्लेख एकाच चरणामध्ये करतात. अगदी तुकोबारायांचं वाङ्मय जे आहे, अल्पाक्षर संदिग्धम सार्वत विश्वतोमुखम, असं तुकोबारायांचं वाङ्मय आहे. एकाच चरणामध्ये 4 महापूजा सांगतात. 1 स्वामिकाज, आपला जो स्वामी आहे
जो आपण ज्याची करतो चाकरी, जो आपल्या पोटाला देतो ना भाकरी, त्याची सेवा आपण प्रामाणिकपणे करावी. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि प्रामाणिकपणा हा एक गुणधर्म चांगला आहे आणि तो आपल्या स्वामीच्या बाबतीमध्ये आपण जर पाळला तर स्वामीही खुश, आपणही खुश आणि आपला देशही खुश. विठ्ठला विठ्ठला है की नाही. आणि आता आपल्याला वेळ नाही, पण पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक कथा लिहिली आहे, पण शॉर्टकटमध्ये मी सांगतो. एक मालकानं पूर्वी प्रवासासाठी वेगळी साधनं नव्हती. आता ह्या गाड्या चांगल्या प्रकारच्या लेटेस्ट गाड्या आल्या, ज्यांचा स्पीड भरपूर आहे. फॉर्च्युनर आहे, स्कोडा आहे, नंतर नाना प्रकारच्या ह्या गाड्या आहेत आणि चांगल्या चांगल्या गाड्या आहेत ना. परंतु पूर्वी इथून जर आपल्याला ठाण्याला जायचं आहे किंवा कल्याणला जायचं आहे तर आपल्याला गाड्या नव्हत्या, वाहतुकीचं साधन नव्हतं. मग एक तर ठाण्याला जायचं असो किंवा कल्याणला जायचं असो, एक तर पायी पायी नाहीतर चालत, दोन्ही एकच आहो. हां एवढे सिरियस होऊ नका आपण सगळ्याचा. आणि तसा एक व्यापारी ठरवतो की आपण काय करावं, तर त्याने एक गाढव विकत घेतलं. दररोजच्या प्रपंचासाठी स्वयंपाकघरामध्ये अत्यंत आवश्यक असणारी वस्तू, ज्याच्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही नीट, त्याचं नाव मीठ. त्या मिठाचा धंदा करायचं त्याने ठरवलं. एक मिठाची गुणी आणि कर्जाऊ अशा प्रकारे पैसे उभे करून ती गुणी घेतली आणि गाढवाच्या पाठीवर लादली आणि तो बाजाराच्या गावी तो गाढव हाकू लागला. उन्हाची वेळ आहे, ऊन मी म्हणते दुपारचे 12-1 वाजलेले आहेत, सूर्य तापलेला आहे आणि त्यावेळेस गाढवाच्या मालकाला दया निर्माण झाली. किती केलं तरी जनावर आहे, मुका प्राणी आहे आणि म्हणून ह्याला पाणी तरी दाखवावं. म्हणून एका नदीमध्ये त्या गाढवाला पाणी पाण्यासाठी सोडलं आहे. पाणी भरपूर गाढव पिलं आणि मागे येत असताना त्या गाढवाचा पाय घसरला आणि घसरल्यामुळे घालीन लोटांगण पडन उताना उताना पडलं. गाढव खाली पडलेलं आहे. गाढव खाली पडल्यामुळे नेमकं काय झालं, त्याच्या पाठीवरची गोण साहजिकच पाण्यामध्ये पडली आणि पाण्यामध्ये पडल्यामुळे पाणी त्या गोणीमध्ये शिरलं. बरंच मीठ असं विरघळून गेलं. ज्यावेळेस गाढवाच्या पाठीवर हे ओझं आलं त्यावेळेस ते बरंच हलकं झालं होतं आणि गाढवाच्या लक्षात आलं की बाबा रे, मागाशी जे ओझ्याचं वजन होतं ते ओझं आता राहिलेलं नाही. हिते पडल्यामुळे हे ओझं हलकं झालं. हिते बसल्यामुळे, हिते पडल्यामुळे, हिते आल्यामुळे हे ओझं हलकं झालं. हे त्या गाढवाला कळलं, पण काही बऱ्याच गाढवांना कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबारासारखा महान जगद्गुरू म्हणतात, पडून राहीन ते. हिते पडल्यानंतर हलकं होतं, बरंच संसाराचं दुःख हलकं होतं, ओझं हलकं होतं. हे त्या गाढवाला कळालं. आता मला बाकीचं काही पुढचं सांगायचं नाही. आणि गाढवाने ती गोष्ट लक्षात ठेवली. पुढच्या वेळेस ह्या मिठाच्या धंद्यामध्ये हानी झाल्यामुळे त्या मालकाने ठरवलं की अजून 2 रुपये आपण आघाऊ काढावेत. कर्ज थोडंसं झालं तरी चालेल, पण फायदा झाला पाहिजे. म्हणून साखरेची गोण घेतली दादा. साखरेची गोण घेऊन ती गाढवाच्या पाठीवर लादली. पुन्हा तोच व्यापारी, तेच गाढव, तीच नदी, तोच प्रसंग. दुपारचे दुसऱ्या दिवशी 12 वाजलेत. गाढव पाणी प्यालेलं आहे. परत रिवर्स टाकताना गाढवानं लक्षात ठेवलं की हिते पाण्यात पडल्यामुळे काल हलकं झालं होतं आणि त्यामुळे गाढवानं आज सरळ सरळ अप्रामाणिकपणे त्या पाण्यामध्ये डुबकी मारली. त्यावेळेस मालकाच्या लक्षात आलं की आपण ह्याला गाढव समजत होतो, पण म्हणावं तेवढं हे गाढव नाही. म्हणावं तेवढं ह्याला गाढव म्हणावं एवढं हे गाढव नाही, मूर्ख नाही. हे आज आवर्जून पडलंय. तशी त्या गाढवासारखी देखील माणसं काही अशी बरीच आपल्यात असतात, पडून पाहतात. कीर्तन चालू आहे ना, घेतील टाळ ते, वाजवतील ते, आपण पडून राहायचं. विठ्ठला विठ्ठला. त्यावेळेस मालकाच्या लक्षात आलं हे गाढव पडत नाही, हे गाढव पडून पाहतंय. मालकाच्या लक्षात आल्यानंतर तिसऱ्यांदा मालकानं सुधारणा केली. पाठीवर जी गोण लादली ती गोण कशाची आहे ती कळू दिली नाही. ज्यावेळेस गाढवाच्या पाठीवर ती गोण आली ती ऑलरेडीच हलकी होती. त्याला वाटलं वा, मालकानं तर ह्या वेळेस सुधारलाच. स्वतःच त्याला त्या ठिकाणी प्रज्ञा निर्माण झाली आणि गोण हलकीच आपल्या पाठीवर दिली. ही गोण अजून हलकी करावी म्हणून त्या नदीमध्ये आल्यानंतर त्या गाढवानं मागचाच कित्ता गिरविला.
त्या पाण्यामध्ये आपलं समर्पण केलं, खाली पडला. हा प्रसंग तिसऱ्यांदा घडला, परंतु ह्या वेळेस मात्र त्या ओझ्यानं, त्या गुणीनं पाणी सगळं खेचून घेतलं. गाढव ज्या वेळेस उभं राहिलं, ओझ्यानं कुथून मेलं. बघता काय माझ्याकडे, त्या गुणीमध्ये मालकानं ऑलरेडी कापूस टाकला होता आणि त्या कापसानं पाणी ओढल्यामुळे त्या गाढवाला कुंथून मारावं लागलं. हे स्वामीच्या बद्दल अप्रामाणिकपणा दाखवण्याचं फळ आहे. विठ्ठल आपल्या प्रमाणपत्रावर लाल शेराच आहे, लाल सिग्नेचरच आहे, आपल्याला डिसमिस करणंच आहे. म्हणून आपल्या चाकरीशी, आपल्या भाकरीशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, हे माझ्या तुकोबारायांचं म्हणणं आहे. स्वामी काज हेची विष्णूची महापूजा. ज्ञानोबाराय देखील ह्याला दुजोरा देतात. स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. आपल्या स्वामीच्या कार्याला यत्किंचित देखील तूट पडून देऊ नये, हे आमचं शास्त्र सांगतं. थोड्या वेळासाठी मी तुम्हाला रामायणाच्या अगोदरच्या त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी नेतो, वर्षामध्ये नेतो आणि परत आणून मी इथे सोडतो. विठ्ठला 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 विठ्ठला. अगदी सत्यप्रिय सत्यव्रती राजा आहे, त्याचं नाव आहे हरिश्चंद्र. पण हरिश्चंद्र राजांच्या स्वप्नामध्ये येऊन विश्वामित्र राज्य त्यांचं घेऊन मोकळे होतात. आणि ज्यावेळेस हरिश्चंद्र राजा उठतो आणि उठल्यानंतर त्याला आपल्या स्वप्नाचं स्मरण होतं की माझ्या स्मरणामध्ये विश्वामित्रांना मी राज्य दान दिलेलं आहे, पण ते स्वप्नामध्ये दिलेलं दान आहे आणि आता मला जागृतीत भान आहे. मग आता मी हे जागृतीत न देता स्वप्नामध्ये दान दिलंय. मग त्या स्वप्नात दिलेलं दान खरं की ही जागृती अवस्था खरी, हे पाहण्यासाठी त्यानं आपला हात पाहिला. त्यावेळेस स्वप्नामध्ये दिलेलं दान, पण त्या दानाचा संकल्प सोडण्याचं जे पाणी होतं ना उजव्या हातातून वाहिलेलं, तो हात मात्र जागृत अवस्थामध्ये देखील ओला होता. विठ्ठला 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 विठ्ठला. तेवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषी येतात आणि सांगतात, राजन हे दान मला तू दिलेलं आहेस, मला राज्य मोकळं करून दे. हरिश्चंद्र प्रामाणिक आणि सत्यवादी असल्यामुळे हरिश्चंद्र राजांनी एका क्षणामध्ये त्या राज्याचा त्याग केला. याला त्याग म्हणतात. त्याग तरी ऐसा करा. काक्षी क्षेत्रामध्ये हरिश्चंद्र राजा आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा निलाव बोलतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संसाराची वाताहत झाली आणि एका डोंबाच्या घरी हरिश्चंद्राला काम करावं लागलं. महाराज, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. इकडे माळ्याच्या घरी तारामाती माता गेलेली आहे. सायंकाळी 7च्या वेळेस आपल्या आणि उद्यानाला पाणी घालत असताना मागे फिरणाऱ्या त्यांच्या एकुलते एक पुत्राला सर्पदंश झाला आणि तो मुलगा मृत पावला. त्या मुलाचं दहन करण्यासाठी देखील कुणीही त्या मातेला सहकार्य केलं नाही. असतील शीत जमतील भूत, ही म्हणच प्रसिद्ध आहे. कुणी आलं नाही. लेकरू स्वतःच्या हातावर उचललं महाराज आणि ते ओझं स्वतः ओझं न मानता त्या मातेनं गावाच्या बाहेर आणलं. गावाच्या बाहेर स्मशान जिथे होतं आणि अंधार होता. अंधारामध्ये पुढची व्यक्ती डोंब कोण आहे परिचय झाला नाही आणि समोर बरोबर पैसा देखील आणला नाही. ती माता प्रार्थना करते, ह्या बाळाचा अंत्यसंस्कार केला पाहिजे. डोंबाकडून आवाज आला की काहीतरी ह्याची जी दक्षिणा आहे, ह्या स्मशानभूमीचे काही जे चार्जेस आहेत ते चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. तारामाती मातेच्या डोळ्याला पाणी आलं की मी दरिद्री आहे, मी त्या ठिकाणी दुसऱ्याच्याकडे चाकरी करणारी, दाशी काम करणारी आहे. मी ह्यासाठी लागणारे काही किंमत, ते चार्जेस मी देऊ शकत नाही. म्हटले मग मी हे प्रेत आज देखील घेऊ शकत नाही. ही अवस्था पाहिली आणि ही अवस्था पाहिल्यानंतर तिने हात जोडले, पदर पसरला, पण त्या डोंबाला दया आली नाही. आपण नेमकं कोण आहात, दाशिक काम करता, म्हणून त्यानं आपली जवळचा चूड, जवळची मशाल जवळ पुढे घेतली आणि पुढे घेतल्यानंतर पाहिलं तर काय, जी व्यक्ती आपल्याला गयावया करते मुलाला घेऊन, ती व्यक्ती कुणीही परकी नाही, तर ह्या देहाची पत्नी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी काही फी आहे ती माफ होईल, पण माझ्या त्या डोंबांचा, माझ्या मालकाचा, माझ्या स्वामीचा चार्ज द्यावा लागेल. हे म्हटल्यानंतर फार, आणि ती बिचारी त्रासलेली माता रागावली. म्हटले काय तुमचा त्या ठिकाणी मातीत गेला तुमचा स्वामी आणि मातीत गेला डोंब, असं म्हटल्यानंतर आपल्या स्वामीचा अपमान सहन झाला नाही आणि त्यावेळेस तलवार खेचली
खड्ग खेचलं मेणातून आणि हरिश्चंद्र राजा तारामती राणीला प्रहार करण्यासाठी धावून गेले. तलवारीचा हात वर गेला आणि हा तलवारीचा हात खाली येणार, आपल्या मस्तकाचं छेदन होणार हे त्या मातेच्या लक्षात आलं. पतीच मारतोय ना, म्हणून तिने 2 हात आपले जोडले, खाली गुडघा टेकला आणि पतीच्या प्रहाराची वाट पाहू लागली सती. कारण पुढे मारणारा होता तो पती. मारा, माझ्या मुलाबरोबर माझं देखील त्या ठिकाणी प्राणोत्क्रमण होईल, चांगलं होईल. आणि त्यावेळेस वर अत्यंत क्रोधानं गेलेला हात, खाली काय येणा हात, खाली काय येणा हात, म्हणून हरिश्चंद्र वर पाहतात तर वर काय होतं, वर होते विश्वनाथ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वर्षावर हात धरलेला पाहिला कुणी, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. भगवान शंकर ज्यांचं दर्शन शुभंकर, ते प्रसन्न झाले आणि सांगितलं, हरिश्चंद्रा जिंकलास. अरे जिंकलास म्हटलं, कसं काय जिंकलं, मी काय नेमकं केलं, मी काय भागवत केलं, हरिनाम घेतलं का माळा जपल्या, मी काय केलं. बाबा तू करायला पाहिजे तेच केलं. तू स्वामीविषयीची निष्ठा व्यक्त केली. तो डोंब तुझा स्वामी नव्हता, त्या डोंबाच्या रूपानं मीच अवतार घेतला होता. म्हणून स्वामी काज गुरुभक्ती. आणि त्या स्वामीच्यावर निष्ठा ठेवल्यामुळे भगवान आदिनाथ विश्वनाथ हरिश्चंद्र राजाला प्रसन्न झाली. हेची विष्णूची महापूजा. विठोबा गुरुभक्ती कुणी केली एका सेकंदात सांगतो. कृष्ण भक्ती म्हटल्यानंतर नाव पुढे येतं ते अर्जुनाचं, आणि गुरुभक्ती म्हटल्यानंतर नाव पुढे येतं ते एकलव्याचं. कोणाचं? एकलव्याचं. एकलव्य ज्यांना गुरु म्हणत होता. श्री गुरुची नावे माती, डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी त्रिजगती हे कविद केली. या एकाच ओळीमध्ये सर्व बातमी आली. श्री गुरुच्या नावानं मातीचा पुतळा त्यानं केला होता. आणि गुरुजींच्या मातीच्या पुतळ्याला एकलव्य विचारायचा, गुरुजी असं सोडू का अग्निअस्त्र, गुरुजी असं सोडू का सर्पास्त्र. म्हणून शिकला कुणाकडून? मातीच्या पुतळ्याकडून. आणि दक्षिणा घेण्यासाठी प्रत्यक्ष आज द्रोणाचार्य स्वतः उभे आहेत. खरं सांगा, हा प्रसंग योग्य आहे का अयोग्य आहे? हा, त्या ठिकाणी द्रोणाचार्य दक्षिणा मागतायत. अर्जुनाच्या पुढे एकलव्य जाता कामा नाही. म्हणून द्रोणाचार्य म्हणतात, बाबा रे तू मला गुरु मानतोस? म्हटले निश्चितच, तुम्हीच माझे गुरु. तुमच्याच पासून माझी धनुर्विद्या झाली सुरू. मग म्हणले आपण गुरुदक्षिणेचा विचार करू. तुला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. म्हणले गुरुदक्षिणा काय पाहिजे? म्हणले व्हॉट यू वॉन्ट, काय तुम्हाला अपेक्षा आहे माझ्याकडून? म्हणले एकच कर, उजव्या हाताचा अंगठा मला काढून दे. खरं सांगा, दिलेल्या शिक्षणाचा मोबदला मागितला का न दिलेल्या शिक्षणाचा? न दिलेल्या शिक्षणाचा. त्या एकलव्याच्या जागेवर जर आम्ही असतो, सपोज इमॅजिन करा, त्या एकलव्याच्या जागी जर आम्ही असतो तर आम्ही अंगठा दिला असता की दाखवला असता? दाखवला असता. एवढे आम्ही तरबेज आहोत, हुशार आहोत. पण एकलव्यानं एका क्षणाचा विचार न करता आपल्या डाव्या हाताचा खंजीर उजव्या हाताच्या बोटावर मारला सपकन, आणि रक्ताची चिळकांडी उडली. रक्तरंजित अंगठा गुरूंच्या पुढे धरला. याला म्हणतात गुरु भक्ती. हेची विष्णूची महापूजा. दुसरी महापूजा लगेच ओळखली महाराज, इथे जास्त वेळ लागत नाही. गुरु भक्ती. पितृवचन सेवापती. पितृवचन कुणी सांभाळलं? पितृवचनासाठी राम वनवासा गेला. वडिलांच्या आपल्या सावत्राईला दिलेल्या वचनाच्या पूर्तीसाठी प्रभू रामचंद्र जे पाऊल राज्य सिंहासनावर पडणार होतं
तेच पाऊल प्रभू रामचंद्राचं अरण्यामध्ये पडलं, विजनवासामध्ये पडलं. हे का घडलं? पितृवचन सेवापती. आज आम्ही वडिलांचं ऐकायला तयार नाही महाराज. एका वडिलाला दारू पिणाऱ्या मुलाचं आवडलं नाही आणि एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती. सकाळी सकाळी वर्तमानपत्र आणलं आणि सकाळी सकाळी वर्तमानपत्र टिपवावर ठेवलं आणि मुलाला सांगितलं, वाच बाळा, काय झाले त्या दारूचे दुष्परिणाम, काय ते वाच स्वतः. आणि मग त्याने ते आपला वर्तमानपत्र घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. दारूतील विषबाधेमुळे 50 ठार हे त्याने त्या ठिकाणी वर्तमानपत्रातला तो वाचलं आणि खाली पेपर टाकला आणि ओरडायला सुरुवात केली, बस आजपासून बंद, आजपासून बंद, आजपासून पूर्ण बंद. आणि बापाला आनंद वाटला की मी वर्तमानपत्र आणलं, त्याचा फायदा झाला. हा बंद केलंय असं सांगतोय, बंद केलं असं सांगतोय, आजपासून बंद म्हणजे दारू प्यायचं बंद असं त्याला वाटलं. पण तेवढ्यामध्ये त्याची पत्नी धावत आली, म्हणली, मामनजी एवढ्यावर खुश होऊ नका, आजपासून बंद, आजपासून हे ओरडतायत, पण आजपासून नेमकं काय बंद हे त्यांना विचारा. म्हणले, बाळा आजपासून काय बंद? म्हणजे आजपासून घरात वर्तमानपत्र आणणं बंद. एवढे पितृवचनाचे अधिकारी आहेत महाराज. म्हणजे काय पितृवचन पाळणार? पितृवचन रामासारखं, रामांची मंदिरं झाली. आजही रामनवमी आपल्याला त्या ठिकाणी साजरी त्यासाठी करावी वाटते. पितृवचन सेवापती. सेवापती हे उदाहरण सीतामय्यापेक्षा कोणालाही जास्त पीठ बसत नाही. आणि म्हणून सीतामय्यानं सीता आपल्या पतीची सेवा केल्यामुळे आपल्या पतीच्याही अगोदर सीतेचं नाव येतं. आपण आता भजन जे केलं, विठोबा रुक्माई, भगवंत अगोदर आहेत, शक्ती नंतर आहे. पण इथे तसं नाही. सीतामातेनं असं कर्तृत्व केलं की तिचं नाव अगोदर घ्यावं लागलं, सीताराम. म्हणून सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. तिसऱ्या चरणाचा ओझरता एकच सेकंद. 5वी महापूजा कुठली आहे? तिसऱ्या चरणामध्ये सांगता, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. सत्य बोलणं ही 5वी महापूजा आहे महाराज. नेहमी खरे बोलावे, पण आज ते फक्त ब्लॅकबोर्डवरच लिहावे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. थोडंसं अर्ध सत्य बोलला, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. जास्त सांगत नाही आपण, सर्व ज्ञानी मंडळी आहात. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. हे असत्याचा परिणाम एवढा विपरीत आहे. म्हणून सत्य बोले मुखे. आणि दुखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखित होणारे तेच खरे महापुरुष आहेत. आताच अलीकडचं उदाहरण सांगतो, लेटेस्ट, जे स्वर्गीय बाबा आमटेंनी जगाला आनंद प्रदान करण्यासाठी, कुष्ठरोग्यांचा रोग नष्ट करण्यासाठी, त्या रोगावर लस मिळावी, संशोधन करावं, यासाठी स्वतःच्या शरीराचं रिसर्च सेंटर केलं. आपल्या शरीरामध्ये कुष्ठरोगाचे जंतू सोडले, आपल्या शरीराची केली प्रयोगशाळा आणि त्याच्यावर लस शोधून काढली आणि स्वतः कुष्ठरोगी होण्याचा प्रयत्न केला महाराज. याला म्हणतात दुखवे अनेकांच्या दुःखे. आज जगाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली. दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. तुकाराम 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 दुसऱ्यासाठी आपल्या शरीरामध्ये रोगाचे विषाणू घालून घेणं, आपल्या शरीराला रोगाचं माहेरघर बनवणं, ह्यासाठी एक पक्का लागतो, तो निश्चय. आणि त्या निश्चयाच्या बळानं अशी मोठी धैर्याची कामं संपन्न होतात. ह्या निश्चय हे देखील 7वी महापूजा आहे. हे तुकोबार आहे. शेवटच्या चरणामध्ये निश्चयाचे बळा, विष्णूची
माझा हे गुरुजी महामोठा जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोली रे बोली वेळी वाकुळे राजमा परात्मा पुंडलिक भगवान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान